तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला सगळं शांत दिसत असताना अचानक एखादा ज्वालामुखी फुटावा, तसं काहीतरी घडू शकतं. सध्या आपण रोजच्या बातम्यांमध्ये काय पाहतोय? रशिया युक्रेन झालं, आता इराण आणि इस्रायलमध्ये ठिणगी पडली आहे. आपण डिझेल पेट्रोलच्या दरांवर चर्चा करतोय, शेअर मार्केट पडलं म्हणून हळहळतोय. पण या सगळ्या गोंधळात एका माणसाने, जो जगातल्या सर्वात मोठ्या बँकेचा अध्यक्ष आहे, त्याने असा एक इशारा दिलाय जो कोणत्याही युद्धापेक्षा भयानक आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी चक्क एक अल्टिमेट्स दिलाय. ते म्हणतात, येणाऱ्या 10-15 वर्षात जगासमोर असं संकट उभं राहणार आहे ज्याच्यासमोर आजची ही सगळी युद्ध किरकोळ वाटतील. हा इशारा कोणा एका देशासाठी नाही आहे, तर आपल्यासारख्या विकसनशील देशांसाठी, खास करून भारतासाठी एक धोक्याची घंटा आहे. हा मुद्दा असा आहे की आपण ज्याला आपली ताकद समजतोय तीच आपली सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकते का? आपली तरुण लोकसंख्या. पुढच्या दशकात साधारण 1.2 अब्ज तरुण लोक नोकरीच्या बाजारात येणार आहेत. पण उपलब्ध नोकऱ्या किती आहेत? फक्त 40 कोटी. म्हणजे उरलेले 80 कोटी तरुण काय करणार? हा 80 कोटींचा आकडा म्हणजे फक्त सांख्यिकी नाही, तर अजय बंगा यांच्या भाषेत सांगायचं तर हा एक जिओपॉलिटिकल टाइम बॉम्ब आहे आणि ज्याची वाट आता पेटली आहे. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आज आपण ज्या विषयावर बोलतोय ना, तो आपल्या प्रत्येकाच्या घराशी जोडलेला आहे. आपल्या घरातला एखादा तरुण मुलगा किंवा मुलगी जेव्हा पदवी घेऊन बाहेर पडते, तेव्हा तिच्या डोळ्यात काही स्वप्न असतात. पण बाहेरचं वास्तव काय आहे? जागतिक बँकेने एप्रिल 2026च्या अहवालात स्पष्ट म्हटले की भारताचा विकास दर 7.2% वरून घसरून 6.6% वर येऊ शकतो. हे का होते? कारण पश्चिम आशियातलं युद्ध. आता तुम्हाला वाटेल की तिकडच्या युद्धाचा आणि माझ्या नोकरीचा काय संबंध आहे, आणि तो खूप जवळचा आहे. जेव्हा इराण आणि इस्रायलमध्ये तणाव वाढतो तेव्हा कच्च्या तेलाचे दर $100 वर पोहोचतात. आपला भारत 90%हून अधिक तेल बाहेरून आणतो. तेल महागलं की माल वाहतूक महागते, कच्चा माल महाग होतो आणि कंपन्या आपला खर्च वाचवण्यासाठी काय करतात? सगळ्यात आधी नोकर कपात. पुण्यातलं उदाहरण बघा. नुकतीच एक बातमी आली आहे की पुण्यातल्या एका मोठ्या टेक कंपनीने 4 अतिशय हुशार आणि अनुभवी इंजिनियर्सना अचानक कामावरून काढून टाकलं. त्यांच्यातल्या एका मुलाचा रेकॉर्ड तर इतका चांगला होता की तो नवीन मुलांना ट्रेनिंग द्यायचा. ना त्याचं परफॉर्मन्स खराब होतं, ना त्याची काही चूक होती. मग त्याला का काढलं? कारण कंपनीला खर्च कमी करायचा आहे. हे लोन आता फक्त IT पुरतं मर्यादित नाही आहे. इथेच अजय बंगा यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय. ते म्हणतात, युद्ध ही शॉर्ट सायकल संकट आहेत. म्हणजे युद्ध कधीतरी संपतं, परिस्थिती पूर्वपदावर येते. पण रोजगाराचं संकट हे स्लो बर्निंग आहे. ते हळूहळू तुमच्या समाजाला आतून पोखरत जातं. जर तरुणांना हाताला काम मिळालं नाही, त्यांना सन्मानाने जगता आलं नाही, तर काय होईल? मग सुरू होतं बेकायदेशीर स्थलांतर, वाढते गुन्हेगारी आणि सामाजिक अस्थिरता. युनायटेड नेशनची आकडेवारी सांगते की 2025 पर्यंत 11 कोटीहून अधिक लोक विस्थापित झालेत. आता विचार करा, जर हे 80 कोटी तरुण रोजगाराच्या शोधात सीमा ओलांडून इकडे तिकडे जाऊ लागले, तर कोणतं सैन्य त्यांना रोखू शकेल? आपल्या महाराष्ट्रातलं चित्र बघा ना. महाराष्ट्र हे देशाचं आर्थिक इंजिन आहे, पण इथेही आकड्यांचा खेळ मोठा विचित्र आहे. 15 ते 29 वयोगटातल्या तरुणांमध्ये बेरोजगारीचा दर 13.1% आहे. हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा थोडं चांगलं असलं तरी यातला एक धोकादायक कल म्हणजे महिलांची बेरोजगारी. शहरी भागात महिलांची बेरोजगारी चक्क 23% वर गेली आहे. याचा अर्थ काय? आपली शिकलेली सक्षम पिढी घरी बसून आहे. हे मनुष्यबळाचं किती मोठं नुकसान आहे याचा आपण कधी विचार करतो का? आणखी एक गोष्ट जी आपल्याला अस्वस्थ करू शकते. प्रकाश आंबेडकरांचं अलीकडचं एक वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल. त्यांनी बेरोजगार तरुणांना उद्देशून म्हटलं की अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडून काही होणार नाही, निर्णय घेणाऱ्यांच्या गाड्या फोडा. आता हे विधान कितीही वादग्रस्त असलं तरी त्यामागची तरुणांची अस्वस्थता आपल्याला समजून घ्यावी लागेल. जेव्हा एखादा तरुणाला वाटतं की शिक्षण घेऊनही आपल्याला संधी मिळत नाही आहे, तेव्हा तो रस्त्यावर उतरतो. मग ते पुण्यातलं आंदोलन असो किंवा नागपूरचं. हा जो संताप आहे ना, तोच अजय बंगा यांनी सांगितलेला टाइम बॉम्ब आहे. बरं,
हे सगळं होत असताना आणखी एक संकट दारावर टकटक करते, ते म्हणजे AI, कृत्रिम बुद्धिमत्ता. आपण सगळे म्हणतोय की AI मुळे कामं सोपी होतील, पण जागतिक बँकेच्या मते AI मुळे व्हाईट कॉलर नोकऱ्या म्हणजे ऑफिसमध्ये बसून केली जाणारी कामं धोक्यात आहेत. डेटा एंट्री, बेसिक कोडिंग, पेरोल ही कामं आता यंत्र करतील. मग ज्या तरुणांनी लाखो रुपये भरून हे कोर्सेस केलेत त्यांचं काय? पण इथे एक आशेचा किरणही आहे. जागतिक बँकेने 5 अशी क्षेत्र सांगितली जिथे AIचा प्रभाव कमी असेल आणि तिथे नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. ती क्षेत्र म्हणजे पायाभूत सुविधा, शेती, प्राथमिक आरोग्य सेवा, पर्यटन आणि मॅन्युफॅक्चरिंग. आणि प्रश्न हाच आहे की आपलं शिक्षण आणि आपली कौशल्य या बाजाराच्या मागणीशी जुळतात का? भुवनेश्वरीमध्ये एक स्किल सेंटर आहे जिथे दरवर्षी 38,000 तरुणांना ट्रेनिंग दिलं जातं. तिथला सक्सेस रेट जवळजवळ 100% आहे. का? कारण ते तिथे तेच शिकवतात जे कंपन्यांना हवं आहे. आपल्याकडे काय होतंय, आपण पदव्यांच्या मागे धावतोय, पण बाजारात हवं असलेलं कौशल्य आपल्याकडे नाही आहे. यालाच तज्ज्ञ जॉबलेस ग्रॅज्युएशन म्हणतात. आता भारताच्या अर्थव्यवस्थेकडे वळूया. आपण म्हणतोय की आपण जगातली 3री मोठी अर्थव्यवस्था होऊ. हे खरंही आहे. आपला परकीय चलन साठा $698 अब्ज वर आहे. पण GDP वाढणं म्हणजे नोकऱ्या वाढणं नव्हे. आपण अशा एका वळणावर आहोत जिथे आपली अर्थव्यवस्था तर वाढते, पण नोकऱ्या त्या वेगाने वाढत नाही आहेत. 2026-27 मध्ये आपला विकास दर 6.6% राहण्याचा अंदाज आहे. जर हे युद्ध नसतं तर हा दर 7.2% असता. म्हणजे या युद्धाने आपला 0.6%चा विकास दर आधीच गिळलाय. यामुळे काय होतं? गरिबी वाढते. UNDPचा एक अहवाल सांगतो की या ऊर्जा संकटामुळे भारतातले सुमारे 25 लाख लोक पुन्हा गरिबीच्या खाईत लोटले जाऊ शकतात. आखाती देशामध्ये आपले 93 लाखाहून अधिक भारतीय काम करतात. तिथून येणारा पैसा, ज्याला आपण रेमिटन्स म्हणतो, तो आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पण तिथली परिस्थिती अस्थिर झाली की त्याचा फटका थेट केरळ किंवा महाराष्ट्रातल्या एखाद्या खेड्यातल्या घराला बसतो. हे कनेक्शन आपल्याला समजून घ्यायला हवं. आपण जगापासून वेगळे नाही आहोत. अजय बंगाजी सांगतात ना, ते खूप प्रॅक्टिकल आहे. ते म्हणतात, आम्हाला एकाच वेळी चालता आलं पाहिजे आणि च्युइंगमही चघळता आलं पाहिजे. याचा अर्थ काय? तर सरकारांना युद्धासारखी तातडीची संकट तर हाताळावीच लागतील, पण त्याच वेळी रोजगारासारख्या दीर्घकालीन विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जर आपण आज पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली नाही, लघु उद्योगांना बळ दिलं नाही, तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. एक साधी गोष्ट बघा, रिलायन्स असो किंवा महिंद्रा, या भारतीय कंपन्या आता जगभर विस्तारत आहेत. पण फक्त मोठ्या कंपन्या नोकऱ्या देऊ शकत नाहीत. नोकऱ्या निर्माण होतात त्या छोट्या उद्योगांमधून, MSE क्षेत्रातून. पण आज हेच क्षेत्र कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि व्याजाच्या दरामुळे तणावाखाली आहेत. जेव्हा महागाई वाढते तेव्हा RBI व्याजाचे दर वाढवते. व्याज वाढलं की छोट्या उद्योगाला कर्ज घेणं कठीण होतं. कर्ज मिळालं नाही की तो व्यवसाय वाढू शकत नाही आणि नवीन नोकऱ्या देत नाही. हे असं एक चक्र आहे जे आपल्याला तोडावं लागेल. आणखी एक विरोधाभास बघा. एकीकडे आपण विकसित भारत 2047चं स्वप्न पाहतोय आणि दुसरीकडे आपली 40% पदवीधर तरुण मुलं बेरोजगार आहेत. जर आपण या दशकात म्हणजे 2030 पर्यंत ही परिस्थिती सुधारली नाही तर आपली ही तरुण लोकसंख्या आपली संपत्ती न ठरता आपलं ओझं ठरेल. भारताकडे आज जो डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे तो मिळवण्याची हीच शेवटची संधी आहे. कारण 2030 नंतर आपली लोकसंख्या हळूहळू म्हातारी होऊ लागेल. जागतिक बँकेचा हा इशारा म्हणजे फक्त कागदावरचे आकडे नाहीत, ती एक सामाजिक आणीबाणी आहे. अजय बंगा यांनी स्पष्टपणे सांगितलंय की जर आपण तरुणांना आशा आणि सन्मान देऊ शकलो नाही तर जग अधिक असुरक्षित होईल. हे संकट युद्धापेक्षा मोठं का आहे? कारण युद्ध 2 देशांच्या सीमावर असतं, पण बेरोजगारीचं संकट घराघरात असतं. ते माणसाचा आत्मविश्वास मारतं. आपल्याला आता धोरणामध्ये बदल करावा लागेल. फक्त रस्ते आणि पूल बांधून चालणार नाही, तर माणसामध्ये गुंतवणूक करावी लागेल. शिक्षण आणि कौशल्य विकास हे केवळ शब्द राहता कामा नयेत. बाजाराला काय हवंय आणि आपण काय शिकतोय यातली दरी जोपर्यंत सांधली जात नाही तोपर्यंत हा 80 कोटींचा आकडा कमी होणार नाही. शेवटी मुद्दा असा उरतो की आपण या धोक्याच्या घंटेकडे कसं पाहतोय. हे संकट लांब आहे असं समजून आपण डोळे झाकून घेणार आहोत की आत्ताच काही पावलं उचलणार आहोत. जग एका मोठ्या संक्रमणातून जाते. तंत्रज्ञान बदलतंय, निसर्ग बदलतोय आणि नोकरीच्या व्याख्याही बदलत आहेत.
या बदलात जो टिकेल तोच जिंकेल. पण एक गोष्ट नक्की, हे संकट कोणा एका पक्षाचं किंवा कोणा एका सरकारचं नाही आहे. हे संकट आपल्या संपूर्ण पिढीचं आहे. ही चर्चा इथे संपते आहे, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.